नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. शीतयुद्ध संपल्यानंतर जगभरात सत्तेची समीकरणे कशी बदलली आणि अमेरिकेसारख्या महासत्तेला टक्कर देण्यासाठी जगात कोणकोणती नवी सत्ता केंद्रे उदयाला आली याचा आपण अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत. सत्तेच्या या नव्या खेळाची आणि जागतिक राजकारणाच्या या बदलत्या स्वरूपाची आपण आज उकल करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सर्वांत आधी आपण एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. 90च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएट युनियन अशा दोन ध्रुवांमध्ये विभागलेल्या जगाचा अंत झाला, तेव्हा जागतिक सत्तेचं नेमकं काय झालं? सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली खरी, पण सत्तेच्या केंद्रस्थानी जी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, तिथे कोणकोणत्या नव्या सत्ता आकार घेत होत्या? हा प्रश्न खराच विचार करण्यासारखा आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण प्रामुख्याने जगातील 3 महत्त्वाच्या प्रदेशांचा प्रवास करणार आहोत. यात आपण नवीन बहुध्रुवीय जग कसं तयार झालं, युरोपियन युनियन आणि आसियानचा उदय कसा झाला आणि शेवटी चीनचं थक्क करणारं आर्थिक परिवर्तन व त्यांचे भारतासोबतचे संबंध या सगळ्यावर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. शीतयुद्धानंतरच्या काळात अमेरिकेच्या वर्चस्वाला पर्याय म्हणून एक नवीन बहुध्रुवीय जग कसं उदयास आलं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा काळ केवळ प्रादेशिक अस्थिरतेचा नव्हता, तर अगदी शांततेने नवीन आणि पर्यायी सत्ता केंद्रे उभारण्याचा काळ होता. हे बघा, शीतयुद्ध संपलं आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की आता जग एकाच महासत्तेच्या नियंत्रणाखाली राहू शकत नाही. ऐतिहासिक शत्रुत्व विसरून आपल्या प्रादेशिक समस्यांवर स्वतःच उपाय शोधणे आणि आपल्या प्रदेशांना एकत्र करून त्यांना एका समृद्ध अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे हा विचार बळावू लागला होता. युरोपियन युनियन, आसियान आणि चीन ही याच बदलत्या जागतिक व्यवस्थेची अगदी उत्तम उदाहरणं आहेत. आता आपण युरोपकडे जाऊया. दुसऱ्या महायुद्धातून अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या या खंडाने स्वतःची पुनर्बांधणी कशी केली आणि एक अत्यंत शक्तिशाली अशी अतिराष्ट्रीय संस्था कशी उभारली, याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. युरोपचं हे एकत्रीकरण म्हणजे काही एका रात्रीत झालेली जादू नाहीये. हा प्रवास 1951च्या युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटीपासून सुरू झाला आणि अनेक टप्पे पार करत 1992मध्ये युरोपियन युनियनच्या स्थापनेपर्यंत पोहोचला. 2002मध्ये तर त्यांनी स्वतःचं युरो हे चलनही आणलं. थोडक्यात सांगायचं तर केवळ एका साध्या आर्थिक सहकार्याची सुरुवात पुढे जाऊन एका अत्यंत भक्कम राजकीय एकत्रीकरणात बदलली. हा नकाशा पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर युरोपियन युनियनने आपला प्रभाव किती प्रचंड वेगाने वाढवला. पूर्वेकडील अनेक नवीन देश जे कधीकाळी सोव्हिएतच्या प्रभावाखाली होते ते या संघात सामील झाले. यामुळे या संघाच्या सीमा आणि त्यांची जागतिक ताकद दोन्हीही लक्षणीयरित्या वाढले. $19.35 ट्रिलियन 2024 या वर्षासाठी अंदाजित केलेला युरोपियन युनियनचा हा GDP खरोखरच थक्क करणार आहे, नाही का? ही अफाट आर्थिक ताकदच त्यांना त्यांच्या शेजारील देशांवर आणि संपूर्ण जागतिक व्यापारात एक प्रकारचं निर्विवाद वर्चस्व मिळवून देते. पण थांबा, सगळंच काही आलबेल नाहीये. हे व्यंगचित्र बघा. युरोपियन युनियनची तुलना थेट टायटॅनिक जहाजाशी केली आहे. हे चित्र त्यांच्यातील अंतर्गत मतभेद, अनेक देशांमधील वाढती नाराजी आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून निर्माण होणारा युरो संशयवाद अगदी अचूकपणे दर्शवतं. ब्रेक्झिटसारख्या घटना याच अंतर्गत कलाचे परिणाम आहेत. आता आपण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात वळूया, म्हणजेच आग्नेय आशियाकडे वळूया. इथे आपल्याला आसियानचा उदय पाहायला मिळतो. या प्रदेशाने गरिबी आणि वसाहतवादानंतरच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना केला, पण युरोपपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि अनोख्या मार्गाने. इथे आपल्याला 10 देशांचा एक गट दिसतोय. 1967मध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड या केवळ 5 देशांनी एकत्र येऊन आसियानची सुरुवात केली होती. आज हा गट वाढून 10 देशांपर्यंत पोहोचला आहे. आर्थिक विकास आणि प्रादेशिक शांतता राखणं हेच त्यांच्या एकत्र येण्याचं मुख्य ध्येय होतं. आता इथे खूपच रंजक तुलना आहे. युरोपियन युनियन आणि आसियानच्या कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. युरोपियन युनियनमध्ये अतिराष्ट्रीय संस्थांना महत्त्व दिलं जातं आणि सदस्य देशांना स्वतःचे काही अधिकार संघाला द्यावे लागतात. पण आसियानमध्ये तसं नाहीये. तिथे प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं.
आणि म्हणूनच ही व्याख्या खूप महत्त्वाची ठरते, द आसियान वे किंवा आसियान मार्ग. याचा अर्थ असा की कुठलाही संघर्ष न करता अनौपचारिक चर्चा आणि सहकार्यातून मार्ग काढायचा. युरोपसारख्या कोणत्याही कठोर राजकीय संस्था न उभारताही केवळ एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करून त्यांनी एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी निर्माण केली याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. यापुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. चीन. चीनच्या थक्क करणाऱ्या आर्थिक परिवर्तनाचा हा प्रवास खरोखरच अभूतपूर्व आहे. सोव्हिएत युनियनच्या एकाकी आणि बंदिस्त मॉडेलमधून बाहेर पडून जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडल्या गेलेल्या एका महासत्तेचा हा उदय आहे. 1978 हे वर्ष चीनसाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरलं. डेंग शाओपिंग यांचं हे मुक्तद्वार धोरण किंवा ओपन डोअर पॉलिसी, ह्या एका निर्णयाने सगळं चित्र पालटवलं. परदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आपल्या देशात खेचून आणण्याची हीच ती ठिणगी होती जिने चीनच्या आर्थिक एकाकीपणाचा कायमचा अंत केला. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनने अर्थव्यवस्था खुली करताना कुठलीही घाई केली नाही. अचानक सगळे बदल करणारी शॉक थेरपी त्यांनी पूर्णपणे टाळली. त्याऐवजी अत्यंत विचारपूर्वक टप्प्याटप्प्याने पावलं उचलली. आधी शेतीचं खासगीकरण, मग उद्योगांचं आणि त्यानंतर परदेशी गुंतवणुकीसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची म्हणजेच SEZची निर्मिती. हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. या सगळ्याचे परिणाम काय झाले? तर एका बाजूला अफाट संपत्ती निर्माण झाली, परकीय व्यापार प्रचंड वाढला, पण दुसऱ्या बाजूला या विकासाची एक मोठी किंमतही मोजावी लागली. तब्बल 10 कोटी लोकांची बेरोजगारी, पर्यावरणाचा भयंकर ऱ्हास आणि समाजात वाढणारी तीव्र आर्थिक विषमता यांसारख्या गंभीर आव्हानांनाही चीनला आज सामोरं जावं लागत आहे. आता येऊया अशा एका विषयाकडे जो आपल्या सर्वांच्याच कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, भारत आणि चीन संबंध. आशियातील या 2 सर्वात मोठ्या देशांमधील नाते अत्यंत गुंतागुंतीचे आहे, जिथे एका बाजूला जुने सीमासंघर्ष आहेत आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक व्यापार आहे. 1962च्या युद्धामुळे निर्माण झालेला तणाव आणि ऐतिहासिक सीमावाद आपल्याला माहीतच आहेत. पण शीतयुद्धानंतर परिस्थिती बदलली. आजकाल अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनसारख्या दीर्घकालीन वादांना एका व्यावहारिक आणि आर्थिक सहकार्याची जोड मिळत आहे. दोन्ही देश जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा आकडा बघा, $84 अब्ज. 2017 पर्यंत भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार या प्रचंड आकड्याच्या पुढे गेला होता. यावरून हेच सिद्ध होतं की जेव्हा अर्थव्यवस्थेचा आणि विकासाचा प्रश्न येतो तेव्हा मजबूत आर्थिक संबंधांची गरज ही बऱ्याचदा जुन्या ऐतिहासिक मतभेदांवर मात करते. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. एकीकडे सहकार्य करणारी तर दुसरीकडे सतत स्पर्धा करणारी ही जी नवीन सत्ता केंद्र आहेत ती भविष्यातील जगाला आणि जागतिक राजकारणाला कसा आकार देतील? युरोपियन युनियनची ताकद, आसियानचा वेगळा मार्ग आणि चीनसारख्या देशाचा आर्थिक दबदबा आगामी काळात कोणतं नवं चित्र निर्माण करेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? या प्रश्नासोबतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.